मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। हायकोर्टाच्या निर्देशानंतर ही नोटीस बजावल्याचं कळतंय। आझाद मैदान रिकामं करण्याच्या सूचना या नोटीसीद्वारे देण्यात आल्यात। परवानगी नसल्यानं तसंच नियमांचं उल्लंघन झाल्यानं मैदान खाली करावं अशा सूचना या नोटीसीमधून देण्यात आलेल्या आहेत। तर मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। आझाद मैदान हे रिकामं करावं या संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे। कोर्टाच्या निर्देशानंतर ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आंदोलन थांबवायची काहीच कारण नाही, कारण आझाद मैदानाला जरी त्यांनी नोटीस दिली असती तर नोटीस वरती काय म्हटलं त्यांनी, तुम्हाला ज्या ज्या वेळी आंदोलन करायचे त्या त्यावेळी रोजच्या रोज त्याला रिन्युअल करा। आणि ते रिन्युअल आपण प्रत्येक वेळी केलं आहे। कालही त्याला अर्ज दिलेला आहे, परवाही दिलेला आहे अर्ज। इथं तेवढेच बसतात। बाहेर जे लोक आलेले आहेत ते त्यांना भेटी द्यायला आलेले आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काही गणपती बघायला आलेत, काही इकडे तिकडे फिरायला आलेत आणि काही आंदोलनाला भेटी द्यायला आलेत। मग अशा महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना आम्ही थोडी अडवू शकतो, कारण ते त्यांच्या पद्धतीने येणारच आहेत लोक। 100% लिगली उत्तर देणार, त्यांना विनंती करणार, परत आमचं हे आंदोलन अशा पद्धतीने चालू आहे। आणि सरकारने न्यायालयाला कोणत्याही प्रकारचं चुकीचं मार्गदर्शन किंवा गाईड करू नये की जेणेकरून काय न्यायालयाला अशा प्रकारच्या नोटिसा काढाव्या लागतात। दरम्यान मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात। आझाद मैदान लवकरात लवकर रिकामं करा। आंदोलनासाठी खारघर नवी मुंबईचा विचार करावा। 5,000ची परवानगी असताना अधिक लोक आणली गेली। रस्त्यावर वाहनं पार्क करून जनजीवन विस्कळीत केलं। आणखी लोक आणून चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। आंदोलकांनी रस्त्यावर अन्न शिजवलं। रस्त्यावर असभ्य वर्तन करत सामाजिक स्वास्थ्यास बाधा आणली। जरांगेंनी हमीपत्रातील जवळपास सर्व बाबींचं उल्लंघन केल्याचं या नोटिशीमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटलेलं आहे।